पाटील साहेबांनी त्यांचा कॅश प्राइज त्यांनी त्यांच्या खेळाडूंना सुपूर्द केलाय, त्याबद्दल जे कॅश प्राइज लावलं त्याबद्दल सुद्धा त्यांचा मी अभिनंदन करतो. आणि संघाचं त्यांची शिरोली संघाला जी सपोर्ट करतो, शिरोली संघ मॅच जिंकलेत. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक. आणि वळूया मॅचकडे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा खेळ झाला, दुसऱ्या फेरीचा खेळ सुरू झालाय. 8 मधून 4 संघ पुढे आलेत. एक्सल संघ बॉलिंग साठी सज्ज. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका, चेंडू लास्ट मोमेंट वरती चेंडू इथं फील्ड झालाय आणि आपल्या टीम साठी 2 धावा रोखल्या गेल्यात. आपण मॅच बघतोय, एका बाजूला एक्सल संघ खेळतोय, त्यांच्या विरोधामध्ये कानोर टीम. बॉलिंग वरती आपल्याला कौशल बोराडे. स्ट्राइक नितेशजी तरे यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नितेशजी तरे साहेब. वैभव स्ट्राइक एंड वरती, वैभव आणि या तेजस अशी ओपनिंगची जोडी आपल्याला बघायला मिळते. ती कानोर टीमचे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला एक्सेलने. 4 ओव्हर 1 ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले, ज्यामध्ये आपल्याला एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट बघायला मिळतोय. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न ठरलाय सक्सेसफुल. आला हा डॉट बॉल. अतिशय सुंदर मैदान आणि अतिशय सुंदर आयोजन आपण बघताय. उपसरपंच चषक श्री 11 चांदई संघाकडूनच्या माध्यमातून 2 दिवसाची क्रिकेट टुर्नामेंट आपल्या भेटीला आली आहे. 2 दिवसातील हा फायनल डे. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे, जिथे 8 मधील 4 संघ ज्यांनी चांगला खेळ केला तर पुढे आलेत. आता 4 संघांमध्ये लढत होईल, ज्यामधील 2 संघ खेळतील सेमीफायनल आणि त्यातील एक संघ जो जाईल फायनल साठी. अर्ध्या लाख रुपयाचा जो मानकरी होणार. आज आपल्याला नक्कीच ते 2 संघ मिळतील. 50,000 आणि 50,000 कोण मिळणार. बैठक शॉट, घुटना टेक, चेंडू बराच वेळ हवेत, तमाशा देख, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. कौशल बोराडे या आधीचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करायचा होता, तो सक्सेसफुल ठरला होता यॉर्कर. त्यानंतर ओळखलं, थोडासा स्वतःला सेटल केला, क्रीजचा वापर केला आणि बैठक शॉट दाखवला. प्रेक्षकांची मन जिंकली शॉट वरती. या बॉल वरती आलाय षटकार. स्कोर कार्ड 8 धावांवरती जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या कानोर टीमचा. बघायला गेलं तर हे मैदान कर्जत मधील एक टॉप 3 मैदानामध्ये एक. अतिशय सुंदर, चारी दिशेला बाउंड्रीज. 8 धावा झाल्या. ओके, पहिल्या बॉलला 3 आहेत का? सॉरी, आम्ही इथे 2 लिहिलेला. 9 रन स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा आउटसाइड स्टंप यॉर्कर, तिला खणून काढलाय. फिल्डर जोपर्यंत सेटल होईल, बॉल फील्ड करतील तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे आणि हा स्ट्राइक रोटेट केली आहे. तेजस आहे, तेजस सेन्सिबल क्रिकेट खेळताय. षटकार आलाय, सुरुवात झाली आहे. 10 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळालेत. कौशल्यांचा बॉल, इनसाइड आउटचा फटका. पाहिजे तेवढं टायमिंग नाहीये. पॉइंटचं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय, फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा आरामात धावून पूर्ण केल्यात. त्या म्हणजे वैभव या फलंदाजाने. वैभव पहिल्या बॉलवरती ट्रिपल रन घेतली होती, या बॉलवरती डबल. वैभव चांगली साथ देतोय, म्हणजे तेजस आणि ओपनिंगला आलेली जोडी चांगलं काम करतात आपल्या टीमसाठी. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 12 रन्स. पॉवर प्लेची ओव्हरचा शेवटचा चेंडू. यावेळेला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूला फील्ड करेल, फिकी करेल तोपर्यंत आलेली सिंगल. कौशल थोडासा नाराज आहे, एफर्ट थोडेसे लावायला पाहिजे होते फिल्डरने. मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. इशारा करतात आमचे अंपायर वैभव थेर उर्फ मोठ्या. वैभव थेर एकनिष्ठ अंपायर कालच्या दिवसापासून आपल्याला बघायला मिळतात. बरीचशी मेहनत आपल्या टुर्नामेंटसाठी घेत आहेत. त्यानंतर नितेश असतील, उमाजी, सर्वच ज्यांनी आपल्या टुर्नामेंटला मोठं करण्यासाठी जे मेहनत घेतली, सर्वांचंच मी कौतुक करेन. हीच ओळख आहे या संघाची. श्री 11 जयशंकर चांदई संघ. सर्व खेळाडू एकत्र येऊन खेळ करतात.
सिनियर खेळाडूंचा ऐकतात आणि त्यांच्याच माध्यमातून आलेली ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, ज्याचे पुरस्कर्ते आहेत उपसरपंच श्री अंकुशजी गोविंदजी बागडे साहेबांचं मी मनापासून कौतुक करेल की त्यांच्या माध्यमातून ही डेची स्पर्धा क्वचित आता आपल्या कालापूर आणि कर्जतमध्ये 50,000च्या डेच्या टुर्नामेंट बघायला मिळतात साहेब, आणि त्याच्यामध्ये फक्त 16 संघ 2 दिवसामध्ये खेळताना तुमचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे तुमचं आयोजन आहे, एक दिलदार आयोजन आज चांदेच्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय. आणि केटीसी लाईव्ह जे साथ देते, केटीसी कर्जत म्हणजे केटीसी आता ओळख केली आहे कर्जतने, केटीसी चॅनलने, की कर्जत असेल, खालापूर असेल, नंतर पाली असेल, मागील वर्षी ते गुजरातपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यांचं सुद्धा मी गोड गोड कौतुक करेल. त्यांच्या कष्टाची, त्यांच्या मेहनतीची पोचपावती त्यांना मिळते आहे आणि अतिशय सुंदर प्रेक्षापण केटीसी लाईव्हचं आपल्याला बघायला मिळत आहे. चला, ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज सज्ज झालाय कुणाल. ओपनिंगची जोडी अजूनही मैदानात उभी आहे. यावेळेला स्लॉट मधला बॉल, फुटवर्क थोडंसं कमी, मिस झालाय, डॉट आलाय. 4 ओव्हर झटपट क्रिकेटमध्ये जेवढे जास्त डॉट बॉल तेवढे जास्त विनिंग पर्सेंटेज त्या टीमच्या बाजूने चुकलं जातं आणि तेच आता गोलंदाज कुणाल याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय, कुणालचा बॉल शॉर्ट होता, पुल करायचा होता, मात्र पुल ठरलाय अनसक्सेसफुल. फलंदाज क्रमांक 1 बॅक टू द डगआउट, लागलाय मोठा धक्का. तर बॅटिंग करणाऱ्या कानोड टीमला डीजे फलंदाज बाद झालाय वैभव. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या 3 बॉलवरती वैभवने 6 धाव आपल्या टीमसाठी बनवल्या होत्या. डॉट बॉल नंतर विकेट गेली आहे वैभवची. ओपनिंगच्या जोडीने आपल्या टीमसाठी 13 धावा बनवल्या. 13 वरती पहिला फलंदाज बाद झाला, तो कानोड टीमचा. आता 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये नवीन फलंदाज प्रज्योत. कानोड टीमचा हँडसम बॉय प्रज्योत मैदानामध्ये गेलाय आणि त्याच्याकडून एक चांगल्या दर्जाची बॅटिंगची अपेक्षा कानोरच्या प्रेक्षकांना असेल. आज मात्र आपण मैदानाकडच्या दिशेने बघतोय बरेचसे प्रेक्षक या टुर्नामेंटची एन्जॉय करताना बघायला मिळतात. अतिशय सुंदर मैदान, समोरच्या दिशेला जी झाड आहेत बसण्याची जी नॅचरल सोय जी आहे अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळते. चांदेच्या शॉर्ट बॉल आरामात खेळत, कारण की बॉडीवरती बॉल आला होता, ब्लॉक झाला होता बॅट्समॅन, हात खोलण्याचा कोणताही चान्स नव्हता. मात्र प्रज्योतने ओळखलं सिंगल सुद्धा आपल्याला या बॉलवरती घेता येऊ शकते आणि ते सिंगल घेतले आणि स्ट्राईकवरती आणले. तेजस एकमेव फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. कौशल जरूर महागडे ठरले, मात्र एकच मोठा फटका त्या ओव्हरमध्ये आला. बाकीच्या रन्स धावून पूर्ण केल्या होत्या. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये चाललंय. दोन्ही संघ त्यांच्या अटीतटीचे प्रयत्न करतील, कारण की जिंकणाऱ्या टीमला चान्स मिळणार आहे सेमीफायनल मध्ये जाण्याचा. यावेळेला स्लॉट मधला बॉल, खडे खडे चेंडू, आउट ऑफ द प्लॉट, षटकार. तेजस, चांगली लय मिळाले तेजसला, चांगला मोमेंटम भेटलाय. त्याच प्रकारे त्याचा आता फुटवर्क बघायला मिळत आहे. वाईड ऑफ द क्रीजचा वापर करतोय तेजस. पहिल्या 2 बॉलवरती यश मिळालं होतं, 3 बॉलवरती यश मिळालं होतं. कुणाल यांना रोखलं होतं, एकच धाव खर्च झाली होती. मात्र हेच तर क्रिकेटचं सौंदर्य आहे, एक बॉलरची तर एक बॅट्समॅन जी आता आपल्याला बघायला मिळते. कधी असं बॉलर हवी ठरतोय तर कधी बॅट्समॅन हवी ठरतोय. बघूया पुन्हा एकदा मैदानात कुणाल. स्ट्राईक एंड वरती वैभव, एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, मात्र अंपायर आमचे सांगतायत की नॉट आउटचा डिसिजन आमच्या अंपायरचा बघायला मिळतो. एक वेगळा फटका, अशाच प्रकारचा फटका आपण वारंवार केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून बघायला आपण बघतो. टेनिस क्रिकेटला ज्यांनी मोठं केलंय ते म्हणजे यूट्यूब लाईव्हचे चॅनल, आणि आपल्या कर्जत खालापूरला ज्यांनी मोठं केलंय ते म्हणजे केटीसी लाईव्ह यांचा मनापासून कौतुक. सुंदर काम त्यांचं बघायला मिळतं. आज यावेळेला शॉर्ट बॉल हुक केलाय आणि 6 धाव्यांसाठी बुक केलाय. आलाय तेजसच्या बॅट मध्ये अजून एक दर्जेदार षटकार.
सुंदररित्या बॅटिंग करतोय. या आधीचा बॉल त्याने ओळखलं की मी जी चुकी केली, जी स्वतःला अनसेटल केलं होतं, जो बसून फटका मारण्याचा प्रयत्न माझा चुकला होता, तेव्हा सुद्धा शॉर्ट बॉल मी मिस केला. ह्या वेळेला बॉल सेम टाकला होता, मात्र फलंदाज थोडासा जास्त चालाक निघाला आणि आपल्या धावा संघासाठी 6 धावा बुक केल्या. या 6 धाव्यांनी स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 13च्या सरासरीने 26 रन. चला एक्सेल संघ फिल्डिंग सेट करून घ्या. आज आपल्याला एक मॅच एक्स्ट्रा आहे आणि ती आपल्याला डे लाईट मध्ये खेळवायची आहे. सो मी सर्वच फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करेल की थोडंसं आमच्या आयोजनात सुद्धा कोऑपरेट करा. इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये रंगली आहे. एका दिशेला एक्सेल, एक कानोर आपल्याला बघायला मिळते. बॅटिंगसाठी आमंत्रित केला असताना 1-26 ज्याच्यामध्ये तेजस यांच्या बॅट मधून आले ते 3 षटकार आतापर्यंतचे हायलाइट ठरतायत कानोर टीमसाठी. मात्र समोरचा संघ ही तेवढाच ताकदवर संघ आहे. एक्सेल टीम, कौशल बोराडे आणि त्यांची कंपनी. या वेळेला दूरवरून बॉल मारण्याचा प्रयत्न, मात्र त्याहूनही लांब ठेवला बॉल. ज्या आउटसाइड ऑफ स्टंप आणि वाईट लाईनचा जो वापर करतोय गोलंदाज, आतापर्यंत जेवढे डॉट बॉल बघितलेत त्यामध्ये सर्व ऑफ स्टंपच्या बाहेर, खूप जास्त बाहेर पिचिंग करून डॉट चेंडू काढण्याचा प्रयत्न केलाय. याआधी तेजस फुटवर्कचा वापर करत होते, मात्र कौशल ज्यांच्याकडे रीच आहे, ज्यांच्याकडे ती ताकद आहे, सॉरी बॅटिंग करायला आलेले प्रज्योत ज्यांच्याकडे ती रीच आहे, ती ताकद आहे, आता मैदानात सिद्ध करावी लागेल आपल्या टीमसाठी. 1 डाऊनला त्यांना पाठवलंय, प्रमोट केलंय. ओव्हर पिच बॉल, हेलिकॉप्टर फिरवायचा होता मात्र लँड झालेला नाहीये. समोर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये, त्यांच्या हातात चेंडू विसावलाय. फलंदाज क्रमांक 2 प्रज्योत बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या कानोर टीमला. 26 धावांवरती 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र थोडंसं कमबॅक या ओव्हरमध्ये बघायला मिळालं. पहिल्या 2 बॉलरने 13च्या सरासरीने 26 रन खर्च केल्या होत्या, मात्र या गोलंदाजाने 2 बॉल खर्च केलेत, 1 फलंदाज बाद केले, एकही धाव खर्च केलेली नाहीये. 26 वरती स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय सुंदर ट्रॉफीज. त्यानंतर जे पॅम्पलेट मध्ये लिहिलं होतं, जे त्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये लिहिलं होतं चांदे टीमने, एक सरप्राईज, ते सरप्राईज आता मात्र मॅन ऑफ द सिरीजचं त्यांनी इथं समोर आणून ठेवलंय, ज्यासाठी बरेचसे खेळाडू त्यांचे 200% एफर्ट लावणार. ते मात्र कोणता खेळाडू ठरणार ज्याला ते सरप्राईज मिळणार मॅन ऑफ द सिरीजचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. अक्षय, खिलाडियों के खिलाडी अक्षय मैदानामध्ये. ओव्हर पिच बॉल, स्लॉट मधला बॉल मिस केलाय. स्वतःवरती सुद्धा थोडासा नाराज असणार फलंदाज. मात्र तेजस ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आले ते नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. जेवढे जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती आपण तेजसला ठेवाल, धावा रोखण्याची संधी तेवढी जास्त मिळणार आहे बॉलिंग करणाऱ्या एक्सेल टीमला. या वेळेला कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे करण या गोलंदाजाने. स्टेप आउट केलं होतं मात्र ओळखलं, शॉर्ट चेंडूचा वापर केला, मिडल करू शकलेले नाहीयेत. काउ कॉर्नर वरनं कौशल बॉल वरती येतात, फील्ड करतात, तोपर्यंत मिळाली फक्त 1 धाव. ओव्हर आतापर्यंत सुंदर बघायला मिळते ते फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. त्यांच्या पत्त्यावरती पडते ही ओव्हर. करणला तिथेसाठी वापरण्याचा जो निर्णय होता तो आतापर्यंत चांगला ठरलाय, तो म्हणजेच कानोर टीम एक्सेल टीमचा. मात्र तेजस ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या त्या तेजस कडून. कारण टू तेजस बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल. शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुल, ताकदवर, ब्युटिफुल, वंडरफुल आलाय. अजून 1 षटकार बॉल मैदानात पुरवायचा आहे. एवढा दूरवरचा हा फटका होता ना की हा बॉलच घालवलाय या फलंदाजाने. तेजस फक्त षटकारांची भाषा बोलतोय. काय सुंदर बॅटिंग करतोय, प्रेक्षकांची मन जिंकतोय, आपल्या टीमच्या स्कोर बोर्डला पुढे नेतोय, आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी खेळतोय, तो म्हणजे तेजस. 7 चेंडू मध्ये 25 धावा वरती खेळतो, ज्यामध्ये आपण बघायला गेलं तर 4 षटकार आणि 1 सिंगल च्या माध्यमातून तेजस खेळतोय. या ओव्हर मध्ये सुद्धा बघायला गेलं तर तेजसला फक्त हा पहिला बॉल खेळ होता, 5वा बॉल फेस करत असताना मात्र त्याच कॉन्फिडन्सने बॅटिंग केली. पहिल्या 4 ओव्हरवरती काय झालं हे विसरून फलंदाजी करतोय तेजस. 33 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात.
अजून एक शॉट पुल केला तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार दर्जेदार चौकार ओव्हर नंबर 3 समाप्त केली षटकाराने चौकाराने पहिले 4 बॉल कौतुकास्पद पहिले 4 बॉल अतिशय सुंदर टाकले फलंदाजाचा फुटवर्क ओळखून टाकत होते करण मात्र बॅटिंगला जसा आला तेजस त्याने मात्र तेजस्वी कामगिरी केली हा मैदानात 3 ओव्हर नंतर तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता अंपायर 3 ओव्हर नंतर 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात असं वाटत होतं या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च झाली तेव्हा एका टाईट ओव्हर बघायला मिळणार मात्र तेजसचे इरादे काहीतरी वेगळे होते तेजस सांगतोय ओपनिंगची जबाबदारी ओपनिंगचा मी का खेळाडू आहे ज्यासाठी माझ्यावरती विश्वास दाखवतो माझा संघ त्या विश्वासाला सार्थ ठरलाय तो म्हणजे तेजस सुंदर बॅटिंग तेजसची बघायला मिळते 4 षटकारानंतर एक चौकार खेचला करण एक 11 धावांचं ओव्हर पहिले 2 ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या 26 यानंतर 11 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 4च ओव्हरची मॅच आहे अशा वेळेला 50+ टार्गेट इथे लावावं लागेल मैदान बघायला गेलं तर चारही दिशेला बाउंड्रीज आणि 360 मैदान कर्जत तालुक्यातील एक सुंदर मैदान ज्यांच्यामध्ये त्याच्या मैदानाची गणना केली जाईल असं मैदान आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यापेक्षाही सुंदर आयोजन चांदई संघाचं आणि त्यांना जी मुख्य साथ दिली आहे आयोजनासाठी जे मुख्य आयोजक आहेत आपल्या या उपसरपंच चषक 2026 चे सन्माननीय अंकुशजी बागडे साहेब ग्रुप ग्रामपंचायत नरसापूरचे उपसरपंच साहेबांचं मी मनापासून कौतुक करेल त्यांच्या माध्यमातून या 16 संघांना संधी मिळाली होती ते संघ खेळ करतात आज शेवटचा दिवस याचसाठी केला होता 28 शेवटचा क्षण गोड व्हावा हा शेवटचा दिवस शेवटचे काही आता मॅचेस यानंतर मैदानामध्ये रंगणार आहेत अतिशय सुंदर 2 दिवसाचा खेळ आपल्याला बघायला मिळाला स्लॉग ओव्हर आपल्याला संगम यांच्यामध्ये बघायला मिळते संगम यांच्यावरती जबाबदारी दिल्या स्लॉग ओव्हरची हाणामारीचं षटक घेऊन संगम आल्यात स्ट्राईक एंड वरती आपल्याला अक्षय ताकद तर झोकली होती स्ट्रेट हिट होता मात्र चेंडू खालती कौशल आलेत कोणती चुकी होणार नाहीये अक्षयनं जावं लागतंय माघारी स्लॉट मधल्या बॉलला मिस केला हा चान्स होता मी तर म्हणेन षटकार मारण्याचा मात्र मिस टाइम केलाय संगम फसवलं होतं गती परिवर्तन स्ट्राईक वरती आणलं पाहिजे तेजस यांना तेजस जितक्या वेळ जास्त स्ट्राईक वरती तेवढ्या जास्त धावा आपल्याला कानूर टीमच्या बघायला मिळत आहेत अंकित नवीन फलंदाज 18 नंबर जर्सी मध्ये अंकित बघायला मिळतात या ओव्हर नंतर पहिली इनिंग जशी समाप्त होईल मी नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एका बाजूला कर्जत परिसरातील एक दादा संघ शिवशक्ती कडाव त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे चॅलेंजर स्पोर्ट्स शिरवली संघ दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करेल टॉस साठी यायचंय ही ओव्हर संपली की टॉस साठी दोन्ही कॅप्टनने उपस्थिती नोंदवायची आहे चांगला चेंडू लेगसाईडच्या दिशेने खेळून काढला स्ट्राईक वरती आणलाय तेजस यांना ज्यांची बॅट मैदानामध्ये तळपते धावा लागला स्कोर कार्ड वरती 38 50+ जाण्याचा प्रयत्न कानोड टीम करणार का की रोखणार संगम हा गोलंदाज संगम यांना पहिल्याच बॉल वरती यश मिळालं अक्षय यांना बाद करण्यात त्यांना यश आलं 2 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे सुंदर ओव्हर बघायला मिळते सुरुवात तर चांगली केली आहे मात्र शेवट जास्त इम्पॉर्टंट आहे तो शेवट आपल्या टीम साठी संगम करणार की त्याच्या विपरीत तेजस जशा प्रकारे बॅटिंग करतोय तोच धमाका तेजस पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये करणार की यावर जे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे प्रेक्षक मात्र आज जरूर
धरून बसलेत तेजाच्या फलंदाजाकडून. ओ फसवलं आउटसाइड द ऑफ परफेक्ट ब्लॉक चेंडू. सुंदर बॉल संगम यांचा बघायला मिळतोय. संगम एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आपल्या टीमसाठी आणि तो अनुभव आता मात्र पणाला लावतायत. पहिल्या 3 गोलंदाजाने थोडे धावा जास्त खर्च केल्यात, 37 धावा खर्च केल्यात. त्यांचं कमबॅक करायचं आहे. सिनियर खेळाडू आहेत, ओळखतात परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीनुसार आपल्या टीमचा खेळ करतात. तशीच गोलंदाजी करतायत साजेशी आपल्या टीमसाठी. यावेळेला चुकीचा चेंडू, मात्र यावरती लास्ट मोमेंट वरती काय घडलाय, चेंडू मनमोहन सीमारेषा पार गेलाय. चुकी केली आहे वितमण्यानं फिल्डर कडून. कॅच होती, जज करायला पाहिजे होतं. त्यांचे गोलंदाज एफर्ट लावतात, ते एफर्टला त्यांच्या फिल्डिंगची साथ मिळणं गरजेचं आहे. मात्र आता साथ मिळते ती फलंदाजाला. ते म्हटलं जातं चॅम्पियन्स खेळते तो लक भी साथ देते आणि आता लक मात्र साथ देते तेजसच्या फलंदाजाला. हा आलाय तेजसच्या बॅट मधून अजून एक चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या त्या बॅटिंग करणाऱ्या कानोड टीमच्या. संधी दिली आहे तेजस, जो मात्र मैदानात तळपलाय. वन साइड बॅटिंग करतो या मॅच मध्ये तेजस. शॉर्ट बॉल, पुल पुल आणि चेंडू केलाय गोल. या बॉल वरती मिळतात त्या 6 धावा. तेजस यांना दिलेला जीवदान आणि या जीवदानाची मात्र परतफेड लगेच करून टाकले तेजस याने. इसको बोलते हैं जख्म पे नमक लगाना, वो भी चाट मसाला और नींबू के साथ में. शॉर्ट बॉलचा वापर करतात. याआधी डॉट बॉल जो टाकला तो ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती त्यांना यश मिळालं होतं गोलंदाजाला. मात्र दोन्ही शॉर्ट बॉल होते. एकावरती कॅचची संधी निर्माण, ह्याला मात्र डायरेक्ट क्लिअर केला. 39 धाव्यांवरती वैयक्तिक खेळतोय आणि आपल्या टीमची धावसंख्येला पोहोचून ठेवलंय ते मात्र 48 धाव्यांवरती. एका चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचवलंय तेजस बॅटिंगने कानोड टीमला. 11 बॉल 39 वरती खेळ करतोय तो म्हणजे तेजस. संगम कशा प्रकारे शेवट करणार आहे ओव्हरचा, किती तेजस करणार आपल्या टीमसाठी. पूर्ण लेग साइडच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला षटकार बघायला मिळाले. जी ताकद असते उजव्या फलंदाजाची. ऑन साइड फुल टॉस, घुटना टेक. मात्र यावेळेला चेंडू क्लिअर होणार का? हो झालाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून अजून एक षटकार तेजस यांच्या बॅट मधून. तेजस यांनी मात्र या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह फलंदाजी केली आहे. जर बॅटिंग आवडली असेल तेजसची तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या तेजससाठी. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 55 धावाचं टार्गेट ठेवलंय. आणि वन साइड या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली आहे ती तेजस याने, ज्याने 12 बॉल मध्ये 45 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. सुंदर बॅटिंग आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले. येणारे 24 बॉल